करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास 9वा पुरुष प्रकृती नाम श्रीराम समर्थ. आकाशी वायो झाला निर्माण तैसी ब्रह्मी मूळ माया जाण. त्या वायोमध्ये त्रिगुण आणि पंचभूते. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दिली. कारण प्रार्थना का म्हणावी लागली याचं उत्तम उदाहरण, याचं उत्तम बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. आपला संपूर्णपणे मन हा चंचल आहे. त्या चंचल मनाला स्थिरावर आणण्यासाठी आपल्याला प्रार्थना म्हणावी लागेल. जरी आपला देह ज्या जागेवर बसलेला आहे तरी त्याच्या मनामध्ये काय चालू आहे हे त्यालाच माहीत असतं. आपल्याला तो देह समोर बसलेला दिसत असला तरी त्याच्या मनात तो कुठे आहे ते आपल्याला दिसणार नाही. म्हणून उत्तमाची सुरुवात समर्थांनी प्रार्थनेने का करून दिली. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा. स्मरण कोणाचं केलं? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. परंतु तिघांच्या पलीकडे कोण आहे? तर श्री सद्गुरू साक्षात. कारण प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो ना, त्याचं स्मरण जर नसेल ना, तर आयुष्यामध्ये कितीही कमावलं तरी व्यर्थच आहे. म्हणून स्मरण कोणाचं असावं? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. आपण प्रार्थना म्हटली. आता प्रार्थना म्हटली रे म्हटली. जय जय रघुवीर समर्थ. काय केली? घोषणा. बघा आपण देत असतो की नाही, त्यावेळी जय कधी असतो तर शेवटी असतो. परंतु समर्थांनी आपल्याला जय हा प्रथमता दिलेला आहे. एकदा नाही तर 2 वेळा दिलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. एक जय म्हणजे देहाचा आणि दुसरा म्हणजे परब्रह्माचा. आणि रघुवीर साक्षात आहे तर कोण? समर्थ. म्हणून मतच मानलंय खुद्द भगवंताचं वचन. त्या मतानुसार आपल्याला चालायचं आहे. आपल्याला अनेक प्रकारची मतं पाहायला मिळतात, अनेक प्रकारची मतं आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु आपण त्या श्रीमतामध्ये बघा प्रत्यक्षपणे अनुभव घेतला आणि त्यानुसार आपण चालायला लागलो ना, तर खरंच त्या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमत श्री दासबोध. दशक 10वा जगज्योती नाम. 10वा समास. दशक 10वा आणि समास 9वा. पुरुष आणि प्रकृती. आपला देह दिसत आहे, परंतु देहाची सावली बघा, ज्याप्रमाणे आपण उन्हामध्ये असतो बघा, उन्हातून चालत असताना आपल्याला देह ज्याप्रमाणे आपण चालत आहोत
त्या संपूर्णपणे शरीराची सावली आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आपण पाण्यामध्ये आपला चेहरा पाहतो, त्यामुळे त्यामध्ये बघा आपलं प्रतिबिंब दिसतं. मग पुरुष आणि प्रकृतीचा भाग दिलेला आहे. आपले अंतरी कोण आहे? बरोबर की नाही? हे पाहिलं पाहिजे. आपल्या अंतरी प्रत्यक्षपणे चालवणारा, ज्याप्रमाणे बघा आपण पंख्याचं बटन लावलं, फॅनचं बटन लावलं, फॅन फिरताना दिसतो, परंतु जी विद्युत लाईन आहे ती दिसते का हो? नाही. आपण वाहन चालवतो, गाडी चालवतो, गाडीचं इंजिन दिसतं का हो? नाही. तसंच आहे आपला देह, ज्याप्रमाणे चालताना दिसतो, देह दिसतो, परंतु परब्रह्म दिसत नाही. म्हणून उत्तमाचा भाग दिलेला आहे. समास 9 पुरुष प्रकृती नाम. करूया स्मरण. श्रीराम समर्थ. आकाशी वायो झाला निर्माण, तैसी ब्रह्मी मूळ माया जाण. त्या वायोमध्ये त्रिगुण आणि पंचभूते. आकाशी वायो झाला निर्माण. आता आकाशामध्ये वायू केव्हा निर्माण होईल? बघा, एका आपल्या हातात आहे का हो? आकाशामध्ये सर्व काही बघा, आकाशाने सर्व काही व्यापून घेतलेले. निसर्गाचं संपूर्णपणे जर पाहायला गेलो, निसर्ग सृष्टी आपण ज्यावेळी डोळ्यांनी अनुभवतो, प्रत्यक्ष पाहतो, आकाशी वायू झाला निर्माण. वायूचा भाग दिलेला आहे. आकाशात वायू निर्माण झाला. आपण थंडीच्या दिवसामध्ये काय करत असतो? शेकोटी लावतो की नाही? इकडून तिकडून लाकडं गोळा करतो. काही जण कागद घेतात, काही जण बघा प्रत्येकजण पाळापाचोळा घेतात आणि पेटवतात की नाही? शेकोटी लावली जाते आणि त्याचा धूर तिथेच राहतो का? नाही. तो हळूहळू वर निघून जातो, आकाशाच्या दिशेने जाण्यास तयार होतो. मग ज्याप्रमाणे शेकोटीचा धूर हवेमध्ये पसरतो, तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, बरोबर की नाही? जवळ असताना दिसतो, पण हळूहळू वर गेला की, इकडे तिकडे गेला की आपल्याला दिसत. मग त्याचं काय होतं? वायू होतं. आपण सायन्समध्ये पाहिलेलं आहे, विज्ञानामध्ये पाहिलेलं आहे. पाऊस कसा पडतो आपण शिकलो की नाही? पाण्याची वाफ होऊन ते ढग जमा होतात आणि ढगातून पाऊस पडतो, शॉर्टकटमध्ये जर आपण विचार केला. परंतु परब्रह्माच्या ठिकाणी मूळमाया उत्पन्न झाली. आपला देह ज्याप्रमाणे पाप आणि पुण्य ज्यावेळी समान झाले, त्यावेळी आपला देह बघा प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर आलेला आहे. तैसी ब्रह्मी मूळ माया जाण. मग त्याचा मूळ कोण आहे हे शोधलं पाहिजे. त्या वायूमध्येच सूक्ष्म रूपाने पंचमहाभूते आणि त्रिगुण असतात. आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, त्यामध्ये सुद्धा वायू आहेच की नाही? जर हवाच नसती, वारा नसता, जर जीवसृष्टी बघा आपल्याला पाहायला मिळालीच नसती. म्हणून भाग काय दिलेला आहे? पंचमहाभूते आणि त्रिगुण. कोणती पंचमहाभूते आहेत? समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. तर त्रिगुण कोण? तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. प्रत्येक भाग समर्थांनी उत्तमाचा दिलेला आहे.
वटबीजी असे वाढ, फोडून पाहता न दिसे झाड, नाना वृक्षांचे झुंबाड, बीजापासून होती. आपण बाजारामध्ये गेलो, मार्केटमध्ये गेलो किंवा एखाद्या नर्सरीमध्ये आपण जातो, तिथून आपण बीज आणतो बघा. काही लोक रोपं आणतात आणि ते आपल्या कुंडीमध्ये लावतात, आपल्या अंगणामध्ये लावत असतात. त्या रोपाला दररोज पाणी घालत असतात. त्याची वाढ खूप मोठी होत असते आणि कालांतराने ते झाडामध्ये पाहायला मिळतं. परंतु ज्याप्रमाणे वटबीजी असे वाढ, वडाचं झाड असतं बघा, त्याचं बी अगदी लहान असतं. पण कधी पाहिलं का हो, बी जर आपण फोडून पाहिली तर ते झाड दिसतं का? नाही ना. मग एका बीजापासून त्या वृक्षांचं समूह निर्माण होत असतं. काय सामर्थ्य प्राप्त झालंय ना. एका बीमुळे संपूर्णपणे वटवृक्ष तयार झालेलं आहे. एवढं मोठं सामर्थ्य बघा, त्याचा तोची जाणीव. वटबीजी असे वाढ, फोडून पाहता न दिसे झाड, नाना वृक्षांचे झुंबाड, बीजापासून होती. अनेक प्रकारची आहेत, फक्त वडाचंच झाड नाही आहे. अनेक प्रकारचे. आपण आंबा खातो, आंब्याचा जो बाठा असतो तो आपण जमिनीमध्ये बघा ज्यावेळी आपण टाकतो, पेरतो आणि नंतर कालांतराने बरोबर की नाही रोप आणि त्यापासून झाड तयार होत असतं. त्यालासुद्धा फळं येतच असतात. तैसी बीजरूप मूळमाया, विस्तार झाला तेथुनिया, तिचे स्वरूप शोधुनिया, बरे पहावे. तैसी बीजरूप मूळमाया, तशी मूळमाया ही बीजरूप असून तिच्यापासून या दृष्ट सृष्टीचा विस्तार झाला. आता आपल्या घरामध्ये कुंडी असते, त्यामध्ये जेवढी माती आहे बघा, रस्त्यावर अनेक प्रकारची झाडं पाहायला मिळतात. तिथे कधी आपण पाणी टाकायला सुद्धा जात नाही, तरी सुद्धा ती आपल्यापेक्षा मोठी मोठी पाहायला मिळतात. मग त्यांचा सांभाळ कोण करतं? मग आपल्या घरामध्ये सुद्धा आपण माती टाकून कुंडी आणलेली आहे, त्यामध्ये सुद्धा रोप ठेवलेलं आहे, तरी सुद्धा तिथे वाढ होताना दिसत नाहीये. मग तैसी बीजरूप मूळ माया, विस्तार झाला तेथुनिया. मग कालांतराने ती मोठी होताना दिसते. तिचे स्वरूप शोधून या बरे पाहावे. मग स्वरूप शोधता आलं पाहिजे. आपण दररोज पाणी देत असतो, पाणी घालत असतो, परंतु त्याची वाढ, त्याचं संवर्धन कोण करते हे शोधलं गेलं पाहिजे. बरोबर की नाही. तेथे दोन्ही भेद दिसती, विवेक पहावी प्रचिती, निश्चळी जे चंचल स्थिती, तोची वायू. बघा भाग कसा दिलेला आहे. तेथे दोन्ही भेद दिसती. भेद केव्हा दिसतात, फरक केव्हा पाहायला मिळतो? जर विवेकाने पाहिलं तर फरक दिसणार नाही. निश्चल स्वरूपात जी चंचल स्थिती आहे, आपण ज्याप्रमाणे दुकानात जातो, आपल्याला घरातून एक वस्तू सांगितलेली असते बघा, ते आपण आणायला जातो. ते आणत असताना मध्येच कोणाचा तरी आपल्याला फोन येतो. फोन आला किंवा आपल्याला मित्र भेटतो आणि त्याचप्रमाणे आपण गप्पांमध्ये किंवा त्या फोनमध्ये मग्न होतो, व्यस्त होतो. मग आपल्याला जी वस्तू सांगितलेली आहे, जी गोष्ट सांगितलेली आहे, ती आपण विसरून जातो.
परत आपण रिकाम्या हाताने घरी येतो, म्हणजे तेथे दोन्ही भेद दिसते. आपण गेले होतो रिकाम्या हाताने, आलो सुद्धा रिकाम्या हाताने. घरचे लोक आपल्याला पाहायला लागली. अरे तुला मी ही गोष्ट आणायला सांगितली होती. मग विवेके पहावी प्रचिती. निश्चळी जी चंचल स्थिती, मग आपली स्थिती कशी झाली? चंचल झाली. तोची वायू. मग त्याचप्रमाणे आपला मन सुद्धा चंचल झाला. कोणती गोष्ट आणायला सांगितली होती ते सुद्धा आपण विसरलो. आणि त्याचप्रमाणे हा सुद्धा भाग समर्थांनी सांगितलेला आहे. निश्चळी जे चंचल स्थिती तोची वायू. वारा आपल्याला बघा प्रत्यक्षपणे वारा दिसतो का डोळ्यांनी? नाही. हवा दिसते का? हो नाही. फक्त जाणवते. ज्यावेळी पाळापाचोळा, कागद, अनेक प्रकारचे धुळीचे कण, बघा जोरात हवा आली की ती कुठल्या दिशेने चाललेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला कळतं की इकडून वारा आलेला आहे, तो तिकडे सर्व निघून जात आहे. तयामध्ये जाणीव कळा, जगज्योतीचा जिव्हाळा, वायो जाणीव मिळून मिळा, मूळ माया बोलीचे. जी जाणीव असते तेच जगज्योतीचे सातत्याने अस्तित्व होय. आता वायू आणि जाणीव दोन्ही मिळून मूळ माया असते. बघा वायूचा सुद्धा भाग दिलेला आहे. आपण श्वास घेतो. जर आपण श्वास घेतलाच नाही तर आपलं काय होईल? श्वास घेतो, श्वास सोडतो. जोपर्यंत आपण जागे आहोत तोपर्यंत स्वतःहून घेत असतो. कधी आपल्याला कोण म्हटलं की आपण श्वास घेतो, श्वास सोडतो. परंतु ज्यावेळी आपण झोप घेतो, बघा विश्रांती घेतो, त्यावेळी कोण घेत आहे? हो, श्वास कोण घेत आहे, कोण सोडत आहे? मग त्याचप्रमाणे तयामध्ये जाणीव कळा. मग त्यामध्ये जाणीव कळा असली पाहिजे. जाणीव असली पाहिजे त्यामध्ये की जगज्योतीचा जिव्हाळा, आपलं रक्षण करणारं, आपला सांभाळ करणारा कोणीतरी आहे. वायो जाणीव मिळून मिळा, मूळ माया बोली. म्हणजे आपल्याला चालवणारा बघा प्रत्यक्षपणे अंतरीचा अंतरात्मा आहे. सरिता म्हणता बायको भासे, ते पाहता पाणीच असे, विवेकी हो समजा तैसे, मूळ मायसी. सरिता शब्द उच्चारताच कुणी बाई असावी असं वाटतं ना, कोणाचं तरी नाव असेल, पण नाही. पण प्रत्यक्षात ते नदीचं म्हणजे नदीचं जे पाणी आहे. आणि त्याचप्रमाणे मूळ माया शब्दही उच्चारल्यावर ज्याप्रमाणे कल्पना येत असते, पण विवेकी माणसाने नीट विचार करून मूळ मायेचं स्वरूप जाणून घेतलं पाहिजे. का सरिता गंगेस मिळाली, मिळणे होताच गंगा झाली. आपण तलावा ठिकाणी जातो की नाही? तलावाच्या ठिकाणी खूप पाणी सुद्धा असतं. परंतु पाणी जरी असलं, त्या पाण्याचा अंदाज जर आपल्याला माहीत नसेल, बघा आपण दररोज ज्या रस्त्याने जातो ते रस्ता आपल्याला माहीत असतं की इथं खड्डा आहे, इथे स्पीड ब्रेकर आहे, इथे दगडं आहेत खूप. म्हणजे आपल्याला ज्या रोडवरून जात आहोत, ज्या रस्त्यावरून जात आहोत, त्या रस्त्याची कल्पना आहे, कारण दररोज आपण प्रवास करत आहोत. परंतु ज्या ठिकाणी आपण गेलेलोच नाही त्या ठिकाणी जर आपण वाहन स्पीडमध्ये नेत असू तर आपल्याला अंदाज कळेल का? हो नाही ना. मग तसंच आहे, सरिता म्हणता बायको भासी, ते पाहता पाणीच असे, विवेकी हो समजा तैसे, मूळ मायेसे. बरोबर ना. म्हणून अंदाज असणं खूप गरजेचं आहे.
वायो जाणीव जगज्योती तयास मूळ माया म्हणती पुरुष आणि प्रकृती यांचेच नाव. वायू आणि जाणीव म्हणजे जगज्योती मिळून एकत्रितपणे त्यांना मूळ माया म्हणतात. यालाच पुरुष आणि प्रकृती असेही म्हणतात. आता आपला जो देह दिसतो, आज आपला वाढदिवस आहे. वाढदिवस साजरा करत असताना सगळे मित्रमंडळी येत असतात, नातेवाईक येत असतात. केक कापताना आपला देह दिसतो, परंतु ज्याने संपूर्णपणे घडवलं आहे, जो आपल्याला चालवत आहे, तो दिसतो का हो? नाही ना. म्हणून समर्थ म्हणाले, वायो जाणीव जगज्योती त्यास मूळ माया म्हणती पुरुष आणि प्रकृती यांचेच नाव. पुरुष कोण, प्रकृती कोण? पुढच्या ओळीमध्ये समर्थांनी लिहून ठेवले. वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगज्योती. पुरुष प्रकृती शिवशक्ती याचेच नाव. वायूला काय म्हटलंय? त्या प्रकृती. आणि जगज्योती म्हणजे जाणीव, तिला पुरुष म्हटलंय. पुरुष प्रकृती यांना शिवशक्ती असे म्हटलं जातं. आता विचार कर, वायूला प्रकृती का म्हटली आहे आणि जगज्योतीला, त्या जाणीवेला पुरुष म्हटले? आपण एखादं काम केलं, कार्य केलं, आपल्या हातून कार्य झालेलं आहे. ते कार्य करून घेतल्यानंतर देहाची वाहवा होते ना. परंतु ज्याने कोणी प्रत्यक्षात बघा करून घेतलेला आहे, तो दिसतो का हो? नाही ना. वायोमध्ये जाणीव विशेष, त्याची प्रकृतीमध्ये पुरुष. ये गोष्टीचा विश्वास धरिला पाहिजे. कोणत्या गोष्टीचा विश्वास असला पाहिजे? कोणती जाणीव? जी वायूमधील विशेष जाणीव, हीच प्रकृतीमधील पुरुष होय. या गोष्टीवर विश्वास ठेवलाच पाहिजे. वायो शक्ती जाणीव ईश्वर, अर्धनारी नटेश्वर. लोक म्हणती निरंतर येणे प्रकारे. वायू शक्तिमय, तर ईश्वर जाणीवमय. आता वारा जेव्हा येतो, तो सांगून येतो का हो? नाही. पाऊस असतो बघा, पावसाळ्यामध्ये चक्रीवादळ होत असतं, विजांचा पाऊस, गडगडाट होत असतो आणि अचानक वारा सुटतो. त्या वाऱ्यामध्ये अनेक प्रकारचं नुकसान होत असतं. तर वायू शक्तिमय आहे, परंतु ईश्वर जाणीवमय आहे. आपण बघा, आपलं सामर्थ्य कसं पुरवलं जातं, आपली शिल्लक कशी असते आणि आपली पुण्याईचा भाग कसा दिलेला आहे. विजांचा पाऊस पडत आहे, ढग गडगडत आहे आणि आपल्याला घरी पोहोचायचं आहे. आपल्याला बस मिळत नाही, टायमावर ट्रेन मिळत नाही, तर आपण पाऊस सुरू झाला म्हणून एखाद्या झाडाच्या ठिकाणी उभे राहतो. त्या झाडाच्या ठिकाणी खूप सोसाट्याचा वारा पाहायला मिळतो. तिथून आपण निघतो आणि बाजूला आपण उभे राहतो, कारण आपला देह भिजता कामा नये. परंतु थोड्या वेळाने तेच झाड खाली पडलेलं दिसतं. तेव्हा आपण स्मरण करतो, अरे वाचलो, मी मगाशी याच झाडाखाली उभा होतो आणि आता ज्या प्रकारे आपली शिल्लक आहे त्याप्रमाणे पुरवठा नक्कीच होणार आहे. म्हणून वायू जरी शक्तिमय असला तरी ईश्वर जाणीवमय आहे. यालाच अर्धनारी नटेश्वर असं म्हटलं जातं. वायोमध्ये जाणीव गुण, त्याची ईश्वराचे लक्षण. तयापासून त्रिगुण पुढे झाले. वायोमध्ये जाणीव गुण आहेत, त्याची ईश्वराची लक्षणं. वायोमध्ये जो जाणीव गुण असतो त्याच्यापासून पुढे 3 बघा प्रत्यक्षपणे त्रिगुण तयार झालेले आहेत, उत्पन्न झालेले आहेत. आता कोणते त्रिगुण?
सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण म्हणजे उत्तमाचे गुण, चांगले गुण. रजोगुण म्हणजे हाव आणि लोभ. आणि तमोगुण म्हणजे तामसी वृत्तीचा क्रोध, राग, मत्सर. त्या गुणांमध्ये सत्वगुण निखळ जाणीव लक्षण, त्याचा देहधारी आपण विष्णू झाला. बघा, त्या गुणांमध्ये सत्वगुण आपण मगाशी म्हटलेलं आहे, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. त्या गुणांमध्ये उत्तमाचा कोण आहे तर सत्वगुण. निखळ जाणीव लक्षणं, जाणीवाची लक्षणं कोणती आहेत बघा, त्याचा देहधारी आपण विष्णू झाला. त्या त्रिगुणांपैकी जो शुद्ध सत्वगुण त्याची जाणीवेची लक्षणं आणि त्या देहाचा देहधारी तोच विष्णू जाणावा. त्याच्या अंशे जग चाले, ऐसे भगवद्गीता बोलिले. गुंतले त्याची उगवले विचार पाहता, त्याच्या अंशे जग चाले, ऐसे भगवद्गीता बोलले. आता रस्त्यातून चालताना आपण चालत असताना दिसतो, परंतु आपल्या देशात बघा प्रत्यक्षपणे आपल्या ज्या शरीरामध्ये जो चालवणार आहे तो कधी दिसतो का? नाही. मग त्याच्या अंशी जग चाले. ज्याप्रमाणे युगानुयुगे एकलाच एक, चालवितो तिन्ही लोक, या आत्म्याचा विवेक पाहिलाची पाहावा. त्याच्या अंशे जग चाले, त्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले. गुंतले तेची उगवले विचार पाहत. आपण एखादं कार्य करत असताना मध्ये अडचणी येतात, संकट येतात, प्रसंग येत असतात, परंतु जर संकट जेव्हा येत असतात तेव्हा प्रत्यक्षपणे आपण मदत मागत असतो, परंतु त्याच्या अंशी जग चाले, ऐसे भगवद्गीता बोलली. मग त्याचं जेव्हा आपण स्मरण करू तेव्हा आपल्याला नक्कीच फायदा मिळू शकतो. एक जाणीव वाटली, प्राणी मात्रांस विभागली, जाणो जाणो वाचविली सर्वत्र काय. एक जाणीव वाटली, कोणती जाणीव? 84 लक्ष युनिट, परंतु प्राणी मात्र जगलं पाहिजे, याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पाहावी. आता ज्याप्रमाणे बघा, रोकडा मोक्षाचा साक्षात्कार. आपण उपासना करतो, उपासना झाली की आपल्या श्रवणाचा, मनन आणि मननाचा निधिध्यास करत असतो. परंतु ज्याप्रमाणे बघा, एक जाणीव वाटली, प्राणी मात्रांस विभागली, जाणू जाणू वाचविली सर्वत्र काय. शुद्ध जाणीव सर्व प्राणी मात्रांमध्येच विभागली गेली आणि त्या जाणीवेच्या योगानेच सर्व प्राणी आपापल्या देहाचं संरक्षण करत असतात. तयेचे नाव जगज्योती, प्राणी मात्र ती जेने जिती, याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पाहावी. त्या शुद्ध जाणीवेचे नाव जगज्योती असून तिच्या योगानेच सर्व प्राणी मात्र जगत असतात. पण प्रत्यक्ष ज्याप्रमाणे अनुभव आपल्याला नेहमीच येत नाही. पक्षी, श्वापद, किडा, मुंगी, ज्याप्रमाणे बघा, पक्षी, श्वापद, किडा, मुंगी अनेक प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात ना. म्हणजेच भूचर, खेचर, अनेक जीवजंतू आपल्याला डोळ्याने दिसतात का? हो, नाही. सूक्ष्माहून बघा, प्रत्यक्षपणे रेणूहून सूक्ष्म किडे, अणुरेणू आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत, जे डोळ्याने आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळत नाही,
त्याचासुद्धा सांभाळ तोच करत आहे. पक्षी श्वापद किडा मुंगी, कोणी एक प्राणी जगी, जाणीव खेळे त्याच्या अंगी निरंतर. मग मुंगी आदी कुणी असो, जगात जितकं म्हणून प्राणी आहेत, पक्षी असतील, जनावरे असतील, किडा मुंगी आदी कुणी असो, त्याच्या अंगी निरंतर जाणीव खेळत असते. मग त्याच्या अंगी कोण आहे? तर सद्गुरू साक्षात परब्रह्म. जाणुनी बघा प्रत्यक्षपणे, जाणुनी काया पळविती, तेने गुणे वांचती, दडती आणि लपती जाण जाणू. जाणीवेच्या योगाने त्यांना धोका वाटला की ते पळून जातात. आता विचार करा, कबुतरांचा थवा आहे, पक्ष्यांचा थवा आहे. एखादा आपण बघा दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके फोडतो, त्या फटाक्यांचा आवाज येतात, सगळे पक्षी उडून जातात. किंवा एखादं वाहन चालवताना टायर फुटतो, त्या टायरच्या आवाजाने पक्षीसुद्धा इकडून तिकडून फिरत असतात. ज्यावेळी बघा पाऊस जोराचा येणार आहे, विजांचा पाऊस येणार आहे, हे त्यांना पहिली जाणीव होत असते. ते बघा पशुपक्षी बरोबर ते त्यांचे घरटी बांधत असतात, बरोबर की नाही? म्हणून भाग दिलेला आहे. जाणुनी काया पळविती, जाणीवेच्या योगाने त्यांना धोका वाटला की ते पळूनच जातात ना. तेने गुणे वाचती, जाणीवेमुळे तेच लपतात. आणि दडते आणि लपती जाणत जाणू. अवघ्या जगास वाचविती, म्हणून नामे जगज्योती, ते गेलिया प्राणी मरती जेथील तेथे. ही शुद्ध जाणीवच सर्व जगास वाचवते. म्हणून तिला जगज्योती का नाव दिलेलं आहे? कारण ती जाणीव नष्ट झाली की प्राणी जेथल्या तिथं मरून पडते. म्हणून अवघ्या जगाच वाचविते. वाचवणारा कोण आलेला आहे? कोण वाचवणार आपल्याला? आपल्याला ज्यावेळी अडचणी येतात, संकट येतात, त्यावेळी आपले मित्रसुद्धा उपयोगी पडत नाही. परंतु आपला सांभाळ करणारा, आपलं संरक्षण करणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे. मुळीचे जाणीवेचा विकार, पुढे झाला विस्तार, जैसे उदकाचे तुषार अनंत रेणू. पाण्याचा थेंब बघा, ज्यावेळी पाणी असतं बघा, पानावर जर घेतलं ना पाण्याचा थेंब, किती उत्तम असं वाटतं. ज्यावेळी 24 तास घरामध्ये पाणी असतं, त्यावेळी पाण्याची किंमत कळत नाही. परंतु जिथे बघा किंमत का विचारलेली आहे, किंमत का दिलेली आहे. 24 तास पाणी असताना पाण्याची किंमत कळत नाही, परंतु जिथे पाण्याचा तुटवडा आहे, लांबून लांबून पाणी आणावं लागतं, त्यावेळी कळतं की पाणी किती महत्त्वाचं. मुळीचा जाणीवेचा विकार, पुढे झाला विस्तार, जैसे उदकाचे तुषार अनंत रेणू. मूळ मायेतील जाणीवेचाच पुढे विस्तार झाला. उदकाचं कशामध्ये रूपांतर झालं? शेवटी सर्व पाणी समुद्रालाच मिळालं ना, बरोबर ना. म्हणून भाग दिलेला आहे. मुळीच्या जाणीवेचा विकार, पुढे झाला विस्तार, जैसे उदकाचे तुषार अनंत रेणू. तैसे देव देवता भूते, मिथ्या म्हणू नयत्या ते, आपल्याला सामर्थ्य ते सृष्टीमध्ये फिरते. मग आपल्याला सामर्थ्य केव्हा प्राप्त होईल? तैसे देव देवता देवते भूते. आपल्याला कोणीतरी येऊन आपले कान भरवतो की या झाडाखाली असं असं आहे, तसं तसं आहे, रात्रीचे झाडं संपूर्णपणे हालत असतात, हा एकच मात्र
परंतु विचार जर केला, ज्याप्रमाणे देव देवता देवते भूते मिथ्या म्हणून येतात, ते आपल्याला सामर्थ्य ते सृष्टीमध्ये फिरते. मग आपल्याला सामर्थ्य केव्हा प्राप्त होईल? केव्हा आपल्याला सृष्टी पूर्णपणे फिरता येईल? सदा विचरती वायुस्नाने स्वेच्छा पालटी ती रूपे, अज्ञान आणि भ्रमे संकल्प त्यास. ज्याप्रमाणे सदा विचरती वायू श्रवणी, बघा, अज्ञान आणि ज्ञान आणि भ्रम तिघांचा अभ्यास समर्थांनी दाखवलेला आहे. अज्ञानमूलहरणम जन्मकर्म निवारणम ज्ञानवैराग्य सिद्धार्थे सद्गुरुपादो तकम पिवित. दिलेला आहे ना भाग की अज्ञानामुळे संपूर्णपणे जो प्राणी आहे, ज्याने ज्याने जे संकल्प केलेले आहे त्या संकल्पांना तुटवता येत आहे. परंतु सदा विचरिती वायुस्वरूपे स्वेच्छा पालटिती रूपे, अज्ञान प्राणी भ्रमेसंकल्पे त्यास आकनाय. म्हणजे विचार करा, आपण ज्यावेळी नामस्मरण करतो त्या नामस्मरणाची ताकद आपल्याला कळत नाही. परंतु नामस्मरण ओढून झाल्यानंतर सदा विचरती वायुस्वरूपी, लोक विचारणारी आहेतच. मग उपासना केल्याने काय प्राप्ती आहे? भक्ती केल्याने काय प्राप्ती आहे? ज्ञान श्रवण केल्याने काय प्राप्ती? अमूल्य प्राणी भ्रमे संकल्पेत त्यास वाचते. आता अज्ञान ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे अज्ञान बाहेर काढणारा कोण आहे? ज्या समर्थांनी ज्ञात्यास संकल्पची असेना म्हणून त्यांचेच बांधवेना, या कारणाने आत्मज्ञाना अभ्यास हवे. जो आत्मज्ञानी असतो त्याच्या ठिकाणी कुठलाही संकल्प नसतो, म्हणून त्याला ते बाधाच करू शकत नाही. आपण संकल्प करत असताना बघा, नियोजन करत असताना अनेक प्रकारच्या चुका करत असतो. आणि संकल्प करत असताना कोणी जरी आपल्या मदतीला आला नाही किंवा आपल्या सोबत जरी असला तरीसुद्धा आपल्याला क्रोध उभा राहतो, मत्सर उभा राहतो. अभ्यासलीये आत्मज्ञान सर्व कर्मास होय खंडन, हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही. आता आत्मज्ञानाचा जर अभ्यास केला तर सर्व कर्माचं खंडन होत असतं. ही अगदी रोकडी प्रचिती आहे, त्यात संदेहाला जागाच नाही आहे. रोकडी प्रचिती का सांगितलेलं? मागच्या समासामध्ये सुद्धा प्रचिती विना बैसवची नाही का भाग दिलेला आहे, आणि इथे सुद्धा भाग दिलेला आहे, रोकडी प्रचितीचा भाग दिलेला आहे. आपण अभ्यास करतो, ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला हवे तसे मार्क मिळत असतात. परंतु जर आपण अभ्यासच केला नाही तर आपल्या मनासारखे मिळतील का? हो, नाही. म्हणून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ज्ञाने विना कर्म बिघडे. बघा, ज्ञान असेल तर कर्म बिघडणार नाही, परंतु ज्ञाने विना कर्म बिघडे हे तो कदापि न घडे, सद्गुरू विना ज्ञान जोडे हेही अघटित. जर आपण कर्माने वाईट वागत असू तर आपल्याला जी बघा प्रत्यक्षपणे कर्म वाईट आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे कसं होईल? ज्ञानेविना कर्म बिघडे, आणि हे तो कदापि न घडे. म्हणून सद्गुरू करावा, सत्संग शोधून धरावा, तत्वज्ञान विचारावा अंतर्यामी. सद्गुरूंच्या पाया पडून बघा प्रत्यक्षपणे तिथल्या तिथे निवेदन ठेवता आलं पाहिजे.
सद्गुरूंना शरण जावं, सत्संग धरला पाहिजे आणि अंतर्यामी सतत विचारांचं मनन आणि मननाचं निजध्यास कसा होईल, तत्वे तत्व निरसोन जाता आपला आपणाची तत्वता, अनन्य भावे सार्थकता सहजची झाली. तत्वाने तत्वांचं जर निरसन झालं तर आपण केवळ आत्मरूपाने उरतो आणि अनन्य भाव ठेवल्याने स्वरूपानुभव घेऊन साहजिकच सार्थकता लाभत असते. विचार न करिता जे जे केले ते ते वाहुगे व्यर्थ केले, म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी. आपण कुठलंही काम करत असताना विचार करत नाही आणि ज्यावेळी विचार करत नाही ना त्यावेळी काय होतं, जी गोष्ट करायची आहे ती राहून जाते आणि भलतीच घडून येते. म्हणून समर्थ म्हणाले, म्हणून विचार प्रवर्तले. विचार न करता जे जे केलं ते चांगलं होत नाही, शेवटी व्यर्थच होत असते. विचार पाहिले तो पुरुष, विचार न पाहे तो पशु. ऐसी वचने सर्वेक्षु, ठाई ठाई बोलले. जो सारसार विचार करून पाहत असतो व पुरुष म्हणून घेण्यास योग्य ठरत नसतो, ज्या प्रकारे विचार करत नाही, अर्थात ऐसी वचने सर्वेषु ठाई ठाई बोलिला. सिद्धांत साधया कारणे पूर्वपक्ष लागे उडवणे, परंतु साधका निरूपणे साक्षात्कार. सिद्धांताचा निश्चय केला पाहिजे, म्हणून प्रथम पूर्वपक्ष मांडून घेतलं तरच त्याचे खंडन करता येईल. पण साधकांनी चर्चेतच न गुरफटता आत्मसाक्षात्कार करून घेतला पाहिजे. श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास. रोकडा मोक्षाचा साक्षात्कार करण्याची लागे. बघा, श्रवण करून उपयोगाचं नाही, तर श्रवण करून मनन आणि मननाचा निजध्यास कसा करता येईल हे पाहता आलंच पाहिजे. म्हणून रोकडा मोक्षाचा अधिकार दिलेला आहे. आता श्रवण केली याची फळं, क्रिया पाळते तात्काळ, तुटे संशयाची मुळं एकच आला. म्हणून आता या श्रवणाला किती भर दिलेला आहे. उद्या नाही, परवा नाही, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साता. श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास. रोकडा साक्षात्कार सायस, करण्याची न लगे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, पुरुष प्रकृती नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.